शिक्षणाच्या या मंदिरामध्येच विद्यार्थी आता सुरक्षित नाहीयेत, तर त्यांनी जायचं कुठं हा प्रश्न पडलाय. कारण पुण्याच्या कात्रज भागातून एक धक्कादायक बातमी समोर येते. बातमीमध्ये समजतंय की या कात्रज भागामध्ये एक प्रायव्हेट क्लास चालक आहे, तो अवघ्या 14 वर्षाच्या मुलीवरती नको त्या ठिकाणी स्पर्श करून अत्याचार करत होता. सुरुवातीला त्या मुलीला वाटत होतं की माझा या शिक्षकावरती विश्वास आहे आणि या शिक्षकांकडून चुकून ह्या घटना घडत असतील. पण एके दिवस या शिक्षकांनी सगळ्यांना सांगितलं की आज क्लासला खूप उशीर होणार आहे, त्यामुळे तुमच्या पालकांना तुम्ही कॉल करून सांगा की आम्ही याच ठिकाणी झोपतोय. आणि सगळे विद्यार्थी त्या हॉलमध्ये झोपायला तयार झाल्या. कारण पालकांचा देखील त्या शिक्षकावरती विश्वास होता, त्या क्लास चालकावरती विश्वास होता आणि चटकन या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली आणि त्या हॉलमध्ये सगळे विद्यार्थी झोपले. पण रात्री 12 वाजले होते, तो क्लास चालक त्या विद्यार्थिनीच्या जवळ आला, नको त्या ठिकाणी स्पर्श करायला लागला. आणि ही गोष्ट जशी त्या विद्यार्थिनीच्या लक्षात आली, ती तटकन उठली आणि पूर्ण रात्रभर रडायला लागली. नशीब त्या मुलीचं की तू का रडतीये म्हणून या आरोपीने तिचा मर्डर केला नाही, हीच चांगली गोष्ट म्हणावी लागेल. या ज्या वेळेस या मुलीला हे सगळा काय प्रकार घडला समजून आला, ती सकाळी तटकन उठली आणि घरी पळाली. घरी पळाल्याच्या नंतर तिच्या आई वडिलांना सगळा काय प्रकार सांगितला. आई वडिलांनी समाजाचा विचार सोडून दिला. समाजामध्ये आमची आबरू जाईल, सोसायटीमध्ये भविष्यात मुलीचं लग्न होणार नाही, या सगळ्या गोष्टींना दुजरा देत त्यांनी अगोदर पोलीस स्टेशन गाठलं आणि कात्रजच्या आंबेगाव पठार पोलीस स्टेशन मध्ये आता या क्लास चालकाच्या विरोधात पोस्को सारखा गुन्हा दाखल झालाय. पण कित्येक पोस्को सारखे गुन्हे दाखल होत आहेत, कित्येक लोकांना सुटका भेटतीये. नसरापूरमध्ये हे जे काही उदाहरण आता महाराष्ट्र सरकारने बनवलंय, ते उदाहरण या क्लास चालकाच्या बाबतीत देखील घडणार का? या क्लास चालकाला देखील फाशीची शिक्षा होणार का? ही मात्र आता मागणी प्रत्येक महाराष्ट्रातला सामान्य नागरिक करताना दिसतोय. मित्रांनो, किती दिवस महाराष्ट्राने हे लहान लहान मुलीवरती अत्याचार होणारे बघायचे आणि किती दिवस हा सगळा काही प्रकार बघायचा आहे. या सगळ्या घटनेच्या नंतर मात्र आता कुठंतरी महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित नाही आहेत का हा प्रश्न पडतोय. एका बाजूला महाराष्ट्र सरकार लाडक्या बहीण योजनेसारख्या किंवा अनेक योजना काढून त्यांना सुरक्षित तयार करण्याचा प्रयत्न करते, त्यांना सक्षम तयार करण्याचा प्रयत्न करते, तर दुसऱ्या बाजूला हे माणसाच्या रूपामध्ये असणारे हे कोल्हे समाजामध्ये फिरतायत आणि या मुलींची पिळवणूक करतायत, मुलींचं शारीरिक शोषण करतायत. मित्रांनो, हा सगळा प्रकार खऱ्या अर्थानं का घडला आपण जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद शाळांचं प्रमाण या सरकारने कमी केलंय. या सरकारने आता या जिल्हा परिषद शाळांचे जे शिक्षक आहेत ते निवडणुकीच्या कामाला लावलेत आणि त्यामुळं प्रत्येक पालकाला वाटतंय की आपली विद्यार्थी, आपला जो काही मुलगा आहे, आपली जी मुलगी आहे, ह्या अशा भंगार शाळांमध्ये, कारण मी आता जिल्हा परिषद शाळांना भंगार शाळा म्हणतोय कारण या शाळेमध्ये एका सगळ्या विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी फक्त एक शिक्षक ठेवलाय. बाकीचे शिक्षक या सरकारचं काम करायला, सरकारची हमाली करायला, निवडणूक आयोगाची हमाली करायला ठेवलेले आहेत. ह्या विद्यार्थ्यांचं, आपल्या विद्यार्थ्यांचं, माझ्या मुलाचं नुकसान नको म्हणून आपला प्रत्येक महाराष्ट्राचा पालक हाच विचार करतोय की माझ्या मुलाला कुठेतरी मी इंग्लिश शाळेमध्ये टाकू, कुठेतरी मी खाजगी शाळेमध्ये टाकू आणि त्याच्यानंतर हा सगळा काही प्रकार घडायला लागतोय. कारण खाजगी जे काही शाळा आहेत ते सगळं सांगतात की तुम्ही क्लासेस लावले पाहिजे, तुम्ही क्लासेसला गेल्याच्या नंतर तुम्ही थोडा अभ्यास केला पाहिजे आणि मग सामान्य लोकांची जी मोठी लूट किंवा पिळवणूक होतीये ती इथूनच सुरू होती. ती मग पैशाची पिळवणूक असू द्या, शारीरिक पिळवणूक असू द्या किंवा आज जो कात्रज मधला जो प्रकार घडला तो प्रकार असू द्या. जर या खाजगी क्लासेसमध्ये जर या विद्यार्थिनी गेल्या नसत्या, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ह्या विद्यार्थिनी गेल्या असत्या तर हे प्रकार घडलेच नसते. कारण आजपर्यंत क्वचितच आपल्याला ऐकायला भेटतं की जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थिनीला छेडलं, जिल्हा परिषद शाळेच्या बाथरूम मध्ये हा अनैतिक किंवा जो काही प्रकार आहे तो घडला. कारण जिल्हा परिषदचा शिक्षक हा तो गावाचा एक नातेवाईक असल्यासारखा असतो. तो प्रत्येक कार्यक्रमाला या गावातल्या प्रत्येक नागरिकाला बोलवत असतो आणि त्यामुळं त्या शिक्षकाचं, त्या गावकऱ्याचं एक वेगळ्या प्रकारचं नातं असतंय, एक रक्ताचं नातं असल्यासारखं ते नातं तयार होते आणि त्यामुळं त्याच्या मनातच ह्या सगळ्या काही गोष्टी येत नाहीत. खाजगी क्लासेसवाल्यांच्या मनामध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी येतात आणि त्यामुळं हा असा अनैतिक प्रकार घडतो. पण जसं नसरापूरमध्ये एक उदाहरण सेट केलं तसं या क्लासेसमध्ये जे काही प्रकार घडतायत त्यासाठी या कात्रजच्या घटनेमध्ये हे सरकार एक उदाहरण तयार करणार का? कारण बाकीचे क्लासेसवाले असा परत कधी विचार करणार नाहीत. यासाठी हे सरकार एक उदाहरण तयार करणार का?
आता ही मात्र मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून होताना दिसतीये. सगळे या घटनेबाबतीत काय तुम्हाला माहिती वाटतेय किंवा काय नक्की तुम्हाला वाटतंय या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा. पण क्रांती न्यूजची नजर या सगळ्या घटनेवरती असणार आहे आणि प्रत्येक अपडेट आम्ही क्रांती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहेत. त्यासाठी क्रांती न्यूजला पुढच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही फॉलो करा आणि या नराधामाचं नक्की पुढे काय होतंय हे देखील क्रांती न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. धन्यवाद.